ओम नमादेश सत्यनमादेश नवनाथ गुरुजी कोर आदेश पुरुष निरंजन कोर आदेश जय माता भगवती पार्वती सकल जग सर्पण हर हर महादेव शिव शंभो. बरेचसे साधकांचे मला कमेंट आलेले आहेत. काय दाऊल मलिक बाबाबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा बाबा, दाऊल मलिक बाबाबद्दल व्हिडिओ बनवा. आता मी काय सांगू दाऊल मलिक बाबाबद्दल. एवढे भगत लोकांनी त्यांचं वेगळं विश्लेषण केलेलं आहे, वेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात जर मी जरी सत्य ज्ञान दिलं किंवा मी जरी सत्य कुणाला सांगितलं तर ते सगळे मला फक्त काय बोलतील माहिती आहे का, की त्याला काय कळतं आहे, त्याला काय माहिती दाऊल मलिक बाबाबद्दल, त्याला काय माहिती. सगळे असेच बोलतील दाऊल मलिक बाबा कोण आहे किंवा काय नाही आहे असंच बोलतील. पण फक्त मला एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तसं जर त्या व्यक्तीने समजा त्या गुरुने तसं जर तुमचं विधान केलं असेल तरच समजायचा की ह्या व्यक्तीला खरंच दाऊल मलिक जो बाबा आहे साक्षात ते फकीर बाबा ते यांना प्रकट आहे म्हणून. ठीक आहे. आता ज्या साधकांना गुरु झालेले आहेत, ज्यांना दाऊल मलिक बाबा आहेत त्यांना गुरु झालेले आहेत, तर मला हे सांगायचं आहे की तुमची अशा प्रकारे विधिविधान झालंय का. मी त्याचं विधान नाही सांगणार, तो कोण आहे तो नाही सांगणार, का की मी सांगन तर लोक मलाच वेड्यात काढतील. पण जो कोणी साधक असा असेल की सत्यकर्म धर्म अनुसार चालला आणि खरंच त्याला दाऊल मलिक बाबाबद्दल खरी प्राप्ती करायची असेल किंवा काय असेल, त्यांनी येऊन खरी प्राप्ती करावं. पहिलं स्वतःमध्ये सामर्थ्य उत्पन्न करावं, त्याच्यानंतर ते सामर्थ्याला घेऊन समोर लोकांच्या समोर जावा आणि मग सांगावं की दाऊल मलिक बाबा कोण आहे. काय मी एका तोंडाने सांगितलं, लक्षात ठेवायचं, इलेक्शनला कुणी पण उभं राहू, एखादा नीच व्यक्ती उभा राहू किंवा एखादा चांगला व्यक्ती राहू, ज्याला जास्त मत असतात तोच निवडून येतो. त्याच्यामुळं मी किती सत्य सांगितलं तरी मला कोणी पण माझं ऐकणार नाही. ठीक आहे. फक्त मी एवढं सांगतो की खरंच तुम्हाला जर आहे ना तुमच्या दाऊल मलिक बाबांचं ते विधान त्यांनी केलं असेल किंवा काय झालं असेल तर मी तुम्हाला सांगतो तशा पद्धतीने जर तुमचं झालं असेल तर समजायचं की खरेच तुमचे गुरु श्रेष्ठ आहेत आणि खरेच तुमचे गुरु ज्ञानी आहेत आणि त्या गुरूंचं चरण कधीच तुम्ही सोडू नका. ज्या गुरुने असं विधान केलं असेल त्या गुरुचं चरण तुम्ही कधीच सोडू नका. ठीक आहे. तर ते विधान कसं आहे दाऊल मलिक बाबांचं, जे दीक्षा विधान असतं किंवा काय कसं असतं. ठीक आहे. तर ते विधान असं असतं की ज्या साधकाला दाऊल मलिक बाबा प्रकट झालेला आहे किंवा त्याच्या शरीरामध्ये पूर्णपणे ओरिजिनल संचार येते किंवा काय समजा ती संचार येऊन दिव्य भाषा बोलतात ते किंवा काय, आणि त्यांना गुरु होणारा जर सामर्थ्यवान असेल किंवा काय असेल तर त्या व्यक्तीने असं तुमचं विधान केलं असेल तर समजायचं की त्या व्यक्ती जो आपल्याला गुरु झाला आहे तो पण सामर्थ्यवान आहे आणि विद्वान आहे. तशा गुरुचं चरण कधीच जीवनात सोडू नका, लक्षात घ्या. मग आता करायचं काय किंवा काय तुमचं झालंय का. ज्या वेळेस दाऊल मलिक बाबा जे असतात त्यांचं दीक्षा विधान ज्या पण शिष्याचं करायचं असतं तर त्याला पहिले 5 फकीर शोधायला लावतो. किती फकीर? 5. त्या 5 फकीरांना तो काय करतो माहिती का, 5 फकीरांना तो पहिली भिक्षा गोळा करतो. भिक्षा गोळा करून आणि त्याच्या काही पदरचे पैसे टाकून 5 फकीर बोलवतो. 5 फकीरांना वस्त्रदान करतो. फकीरांना वस्त्रदान करायला लावतो. त्याचा गुरु वस्त्रदान वगैरे करायला लावतो त्यांना आणि त्या फकीरांना घेऊन येतो. त्या फकीरांना, आणि ते फकीर पण असे असले पाहिजे की ते कलमा बोलणारे असले पाहिजे. समजलात ना. आता तो कुठला कलमा आहे तो मी नाही सांगणार काय, पण कलमा बोलणारे तिथं असले पाहिजे. मग त्या टायमाला तो काय करतात माहिती आहे का गुरु, ते 5 फकीरांना तुम्ही घेऊन आलात, शिष्य घेऊन आल्यानंतरून त्या टायमाला तिथं आहे ना त्याचं विधान राहतं. मग ते विधान अशा पद्धतीने तुमचं झालं आहे का, जी झुळी फावडी वगैरे आहे बनवलेली किंवा काय, झुळी फावडी, आणि जी पण ती फावडी असते तर ती फावडी जी असते ना ती अखंड फावडी असते. काय त्याला तुम्ही खिळ्यांनी बिळ्यांनी टोचलेलं तसं नाही पाहिजे, अखंड फावडी असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि ती फावडी आणून
ज्यावेळेस तो फावडी कोण आहे किंवा काय नाही त्याचं मी नाही सांगणार तुम्हाला, त्या गुरुने काय सांगितलं मला कळू दे. फावडी कोण आहे काय, आणि ती जी झोळी आहे ना ती झोळी कोण आहे हे तुम्हाला तुमच्या गुरुने सांगितलंय का? झोळी कोण आहे किंवा काय नाही. त्या झोळीचं काय मानपान द्यायला लागतं आणि त्या फावडीचं काय मानपान द्यायला लागतं काय, आणि जो चिमटा आहे त्या चिमट्याचा तो मानपान काय आहे, हे 3 गोष्टी मी सांगणार नाही आहेत. समजलं ना? मी सांगितलं की लगेच हेच माझं ज्ञान घेऊन मला ज्ञान शिकवायला 150 उभे राहतील. पण मी जे हे गोष्ट सांगतोय किंवा हे विधान सांगतोय हे कुठल्या पुस्तकातनं किंवा कोणी लिहिलेलं त्याच्यावरनं सांगत नाही आहे. माझ्या जीवनाचा प्रॅक्टिकली अनुभवमध्ये सांगतोय. आणि माझ्या एका व्हिडिओमध्ये दाऊल मलिक बाबा तिथं स्वतः प्रकट झालेले होते. त्यावेळेस मी तिथं त्यांच्याशी संवाद जो माझा परमगुरू होता तो करत होता. मी तर काय आहे साधारण एक तुच्छ भक्त आहे त्याचा, ठीक आहे. तर वाटलं तर तुम्ही यूट्यूबवरती ते व्हिडिओ बघू शकता, हाय तो व्हिडिओ. आणि मग त्यावेळेस तिथं असं झालं, हे 3 ज्या गोष्टी जर केल्यात, हे 3 गोष्टी विधान सांगणार नाही. मग ते 5 फकीर आणून काय, फकीर आणल्यानंतरून त्या साधक जो असतो, जो साधक आहे त्या साधकची आंघोळ असते. आणल्यानंतर त्या 5 फकीरांना घेऊन आल्यानंतरून तर ते काही विधान बोलत असतात. आता ते विधान 5 फकीर कसे बसून कुठं बसून ते बोलतात हे पण सांगणार नाही काय, पण ते 5 फकीरला बसवतात त्या ठिकाणी. तर ते मला माहिती की कसे बसवतात कसं नाही. जो कुणी साधक आलं समजत त्यांनी बोललं मला की माझं झालेलं आहे तुम्ही बोलता त्यावेळेस मी विचारणार त्याला, का की त्याला मी आता सांगितल्यानंतर तो माझं ज्ञान घेऊन येणं माझ्या समोरच बसेल. तर तशा गोष्टी असतात. ते मला माहिती की 5 फकीर कुठं बसवतात. बसवल्यानंतरून तिथं एक विधी असती आणि तिथं ते विधी असती आणि ते विधीमध्ये ते पाणी बनवलं जातं. काय बनवलं जातं? ते एक पाणी असतं, दिव्य पाणी असतं, ते पाणी बनवलं जातं. मग ते दिव्य पाणी बनून तिथं काही गोष्टी असतात. आता मी असं बोललो तर लोक लगेच बोलतील पंचामृत वगैरे हे आम्हाला माहिती असतं. ते तसलं नाहीच. पंचामृतचा विशेष नाही आहे, तो वेगळा विषय आहे. मग ते काही गोष्टी तसं तिथं ते पाणी असतं, त्याचं विधिविधान असतं, सर्व गोष्टी विधिविधान. त्यावेळेस गुरु तिथं ते जे फकीर आलेले असतात त्या फकीरांना काही गोष्टी सांगत असतो. आणि ते फकीर पण असे असतात की ते नमाजी पडणारे, एक तर 5 बखतचे नमाजी पडणारे असले पाहिजे काय. आणि जर 5 बखतचे जर समजा नमाज पडत नसेल किंवा काय पडत नसतील किंवा काही नाही तर त्यांचं काही महत्त्व नाही आहे काय, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये लोकांमध्ये हा पण भेद आहे की तो कोण बोलतो तो मुस्लिम आहे, कोण बोलतो हिंदू आहे काय. मी हे जात कुठलंच मानत नाही किंवा काही नाही. मी फक्त मनुष्य जाती मानतोय, हे गोष्ट लक्षात ठेवा. मला कुठल्या पण भगवंताला किंवा कुठल्या देवताला धर्मामध्ये मला बाटायचं नाही आहे. मला जे माझ्या गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे तेच मी ज्ञान पुढं नेणार. पण ज्या साधकाला प्रॅक्टिकली ज्ञान घ्यायचे प्रॅक्टिकली सर्व बघायचे त्या साधकाला त्याच्यासाठी तसं परिश्रम करायला, तसं तप करायला लागतं. नाही तर येसानं म्हणसान चला मला दाखवा, अशा गोष्टी नाही जमणार. मग त्यावेळेस तिथं काही गोष्टी असतात ते विधान होतं. ते विधान झाल्यानंतरून तिथं ते विधान झाल्यानंतरून कशा पद्धतीने काय केलेलं आहे कसं नाही हे पण नाही सांगणार. फक्त सांगतो की असं विधान असतं तिथं. ते विधान करून काही गोष्टी तुमच्या झाल्यात का हे तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतरून ते 5 फकीरांना वस्त्र वगैरे सर्व गोष्टी दान वगैरे केलात तुम्ही. दान वगैरे केल्यानंतरून त्या 5 फकीरांना घेऊन जायचं असतं कुठल्या ठिकाणी. ते सगळं तिथलं विधान झाल्यानंतरून तर त्यावेळेस जायचं असतं दावल मलिक बाबांचं ज्या ठिकाणी तिथं गड आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी गेल्यानंतरून आता हे न्याज वगैरे काय बनवतात ते किंवा काय नाही काय, त्याच्यात अजून काही गोष्टी असतात. ते फक्त न्याजच नसतं तिथं. न्याजच बनवतो समजा, गोड भातच बनवतो तो नसतो, त्याच्यात अजून काय गोष्टी आहेत. पण त्या गोष्टी सांगणार नाही, त्या गुपित आणि त्या ओरिजिनल प्राप्तीचे आहेत. जो कोणी शिष्य माझा जो असेल किंवा काय असेल मी त्यालाच ते सांगणार, का की हे ओरिजिनल ज्ञान आहे, ठीक आहे. तर तिथं काही गोष्टी असतात. त्यावेळेस तिथं विधान केल्यानंतर फक्त एक सांगतो, तिथं गेल्यानंतर तुम्हाला जाऊन 5 घर तुम्ही मागून आणलात झुळीमध्ये किंवा काय झालं किंवा काय नाही, त्याला झुळी भरलेली जात भरली म्हणून असं बोलत नाही. तिथं झुळी भरणं म्हणजे काय, तो झुळी म्हणजे कोण आहे किंवा काय नाही, फावडी म्हणजे कोण आहे, त्याचे विधान असतात, त्यांचे काही गोष्टीचे मानपान असतात. ते मानपान वगैरे देऊन मग ती फक्त जुळी त्या ठिकाणी जिथं दाऊल मलिक बाबा आहे त्यांच्या तिथं मजारच्या समोर तिथं धरायला लागतं काय. तिथं समजा आता तिथं कोण मुसलमान वगैरे असेल तिथं ला इलाहा इल्लल्लाह
ते जर समजा तिथं काय बोलून समजा तिथं ते बोलून जर तिथं केलं की तसं नसतं. कम से कम ती झोळी दिव्य मंत्राने भरण्यासाठी कम से कम अर्धा तास लागतो. किती तास लागतो? अर्धा तास. म्हणजे एवढे खतरनाक इल्लम त्या गुरुच्या मुखातनं जात असतात ऑटोमॅटिक. ज्या गुरुला खरं प्राप्त आहे तो गुरु तिथं ते बोलतो. मग त्याच्यामध्ये तिथं काही गोष्टी असतात, समजलं की नाही, तर ती भाषा तिथं चालू होते आणि त्यानंतर ती झोळी तिथं भरल्या जाते. ती झोळी भरल्यानंतर झोळी फावडी मग कशा पद्धतीने तिथं दिले जाते, कशा पद्धतीने त्या साधकाला दिले जाते काय ते सुद्धा मी ह्याच्यात सांगणार नाही. फक्त तो साधक जो कोणी आला मी त्याला विचारेन की बाबा तुला कशा पद्धतीने दिलं आणि कशा पद्धतीने नाही. मग त्याच्यानंतरून सगळं समजा तुझं विधान झालं. मग दावल मलिक बाबा ते आता तुला घन रूपामध्ये प्रकट आहे का? अरे त्यांच्या ते फकीर आहेत, त्यांच्यासारखं ज्ञान पण कुणाकडं नाही, त्यांच्यासारखं सामर्थ्य पण कुणाकडं नाही आहेत. असे प्रत्येक अनेक ऋषी मुनी अनेक नाथ आहेत, अनेक वेगळे वेगळे आहेत, प्रत्येकच्या ठिकाणी सामर्थ्यवान आहेत ते काय. ज्यांना साक्षात दाऊल मलिक बाबा प्रकट झालेले त्यांचं सगळं घर धन धान्याने सर्वांनी भरभराटीत आहेत काय. ज्यांना जे बोलतात की दाऊल मलिक बाबा आहे ते भिकायलाच लागलेले आहेत, त्यांना काहीच प्राप्त नाही, कुठल्या गोष्टीचं ज्ञान नाही किंवा काय नाही. मी बघितलेले आहे दाऊल मलिक बाबाचं सर्वात जास्त प्रमाणामध्ये पथ्य पाळणारे व कडक जे काय गोष्टी करणारे हे जे लोक आहेत जास्त प्रमाणामध्ये आदिवासी लोक आहेत. कोण लोक आहेत? जास्त प्रमाणामध्ये आदिवासी भिल लोक सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये अनेक आहेत, नुसतं भिलच नाही अनेक आहेत. तर त्याच्यामध्ये मला काय सांगायचं, ज्याला घन रूपामध्ये प्राप्त आहे किंवा काय आहे. आता काही लोक दाऊल मलिक बाबा जातात किंवा त्यांची पालखी घेऊन जातात ते किंवा काय करतात ते कोण काय नाही, पाय जातात ते कठोर पाय चप्पल न घालणं किंवा काय नाही, पथ्य पाणी पाळतात ते, परत पथ्य पाणी तोडतात ते, परत अधर्माच्या मार्गाला लागतात ते किंवा काय करतात. तर अशाने दाऊल मलिक बाबाची प्राप्ती होत नसते. मग त्या टायमाला तिथं ती झोळी वगैरे ते हे करून दिल्यानंतरून मग त्यावेळेस तिथं गुरु त्याला आदेश आणि काही गोष्टीचा त्यांना उपदेश देत असतात, सांगत असतात की अशाने असा त्याच्यानंतरून मग ती भिक्षा कशी मागायची असते किंवा काय नाही ती भिक्षा मागायला लावतात. मग ते पहिली भिक्षा ज्यावेळेस ती मागून आणायला लावतो गुरु त्यावेळेस काय, आता त्याचं ते फक्त ते एक वाक्य सांगतो, तसं तुम्ही केलंय का? तर भिक्षा मागून ज्यावेळेस आणायला लावला ना, तर ती भिक्षा मागून आणायला लावल्यानंतर त्यावेळेस ते गुरु काय करतो, त्या शिष्याला ते सर्व गोष्टी बनवायला लावतो. शिष्याला पहिलं बनवायला लावल्यानंतरून तो गुरु काय करतो, पहिलं जो हा दिव्य आत्मा जो आहे, तुझी दिव्य शक्ती जी आहे दाऊल मलिक बाबा, पहिलं त्यांना ते निवद त्यांना दे. त्यांना निवद दिल्यानंतरून काय, त्यांना निवद दिल्यानंतरून मग गुरूंना ते निवद द्यायचं असतं काय. मग परत ते निवद ते गुरूंना तुम्ही त्याच्यातनं तो निवद देऊन गुरूंना ते निवद द्यायचं असतं. पण त्या गुरूंना आणि दाऊल मलिक बाबांना निवद देण्याच्या अगोदर काय, अगोदर 3 जणांना निवद द्यायला लागतं. किती जणांना? 3 जणांना. मग तो 3 जण कोण आहेत ते तुम्ही मला सांगा. मग मी खरं समजेन की खरंच तुम्हाला गुरु छान भेटलेला आहे, त्या गुरूंनी तुमचं सर्व व्यवस्थित केलेलं आहे आणि त्या गुरुला तुम्ही जीवनात सोडू नका. ठीक आहे, चालेल. एवढंच माझे शब्द बोलून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. पण आता काय आहे माहिती आहे का, आता काही साधक लोक बोलतील की मग ह्याने का सांगितलं नाही दाऊद मलिक बाबा कोण आहे, कुणाचा अवतार आहे किंवा काय आहे काय नाही. मला काल्पनिक गोष्टी सांगायला आवडत नाही. काल्पनिक गोष्टी मला सांगायला आवडत नाही. अशा लोकांना मला सांगायचं आहे, काल्पनिक गोष्टी मला सांगायला आवडत नाही. ज्या साधकाला समोर ज्ञान दिसेल, जे गोष्टी त्याला घडेल, जो गोष्टी तो बघल ते सत्य, त्याच गोष्टी सत्य. फक्त एवढं सांगू शकतो. मग जेवढे पण साधक आहेत, हे करणारे सेवा करणारे साधक असो किंवा साध्वी असो, त्यांना फक्त हेच मला सांगणं आहे की तुम्ही ठरवा की योग्य मार्ग कसं असलं पाहिजे, प्रॅक्टिकली असलं पाहिजे की काल्पनिक असलं पाहिजे, हे तुमच्यावरती सोडतो. बस एवढं शब्द बोलून मी पूर्ण विराम घेतो. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी को करू आदेश, अलग पुरुष करू जय माता भगवती पाने सकल जगत स्वरूपने हर हर महादेव शिव शंभो.